महाराजांचा आपण अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे। त्या एकनाथ महाराजांचा जर आपण अधिकार बघायला गेलो तर एकनाथ महाराजांचा इतका अधिकार आहे की एकनाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकाने 36 वर्ष कावडीने पाणी पाणी वाहे। एकनाथ महाराजांच्या घरी त्या जगाच्या मालकाने 36 वर्ष कावडीने पाणी भरलं, एवढ्या त्या एकनाथ बाबांचा अधिकार आहे। त्या एकनाथ बाबांनी आपल्या वारकरी संप्रदायासाठी अनेक ग्रंथ संपदाची रचना केली, पण असे काही अभंग असतात की ते आपल्या सामान्य माणसांना समजत नाही। मग अशा माणसांना सुद्धा काहीतरी परमार्थ समजावा, अशा अज्ञानी लोकांना सुद्धा परमार्थ समजावा म्हणून एकनाथ बाबांनी सुंदर भारुडाची रचना सुद्धा केली। आता सर्वांचे चेहरे जरी पडलेले असले तरी एकनाथ महाराजांचे जर भारुड आपण ऐकले ना तर यागी सगळ्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो, असे एकनाथ महाराजांचे भारुड आहे। या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं 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 ग बयो, बयो बयो बयो, मला पंढरीला नेलं ग बयो। येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन,
वडेवाडीच ना. माणसाचा कितीही चेहरा पडलेला असला आणि एकनाथ बाबांचे भारुड ऐकले की माणसाचा चेहरा अगदी टवटवीत होतो. असे एकनाथ महाराजांचे भारुड आहेत. ज्यांना अजिबात तत्वज्ञान काही समजत नाही अशांसाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची रचना केली. नवे नवे अनेक एकनाथी हरिपाठ असेल, अनेक ग्रंथ संपदा एकनाथ महाराजांनी निर्माण केली या आपल्या वारकरी संप्रदायासाठी. आणि मागच आता मी तुम्हाला सांगितलं की एकनाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकाने 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. मग आपल्या सर्वांना एक असा प्रश्न पडेल की तो जगाचा मालक आहे, आपल्या फ्रीजमध्ये एखादी बॉटल भरून ठेवतो का? नाही ठेवत. तर तो जगाचा मालक एकनाथ महाराजांच्या घरी राबलाच कसा? कारण भगवान परमात्माचा एक स्वभाव आहे की घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. तो कुणाकून काहीतरी घेतल्याशिवाय कुणाचं काही काम करत नाही. त्या देवाचं जाऊ द्या, आपली सुद्धा तीच रीत आहे. आपण सुद्धा कुणाकून काहीतरी घेतल्याशिवाय कुणाचं काही काम करत नाही. बघा, आपल्याकडे सर्वजण शेतकरीच आहे ना, सर्वजण शेतकरी वर्ग आहे. आपण सर्वजण, आपल्याकडे जर जास्त शेती असेल, आपण शेतामध्ये काम करण्यासाठी बाहेरून माणसं बोलावतो, रोजाने माणसं बोलावतो. काय रोज आहे तुमच्या गावाकडं? 250 रुपये. त्यांना आपण शेतामध्ये कामासाठी बोलवायचं, दिवसाचा 250 रुपये रोज द्यायचा. आणि त्या बाया पण सकाळी काही लवकर शेतामध्ये येत नाहीत. अगदी 11 वाजेपर्यंत शेतात येणार, पुन्हा ते पातीला बसता बसता 12 वाजते. पुन्हा 12 वाजल्यानंतर मग दुपारच्या जेवणापर्यंत थोडं काही काम करणार, पुन्हा जेवणाची वेळ होते. तुमच्या गावाकडलं सांगत नाही, आमच्या गावाकडलं सांगते. हा, आजी म्हणतात आमच्या गावात पण तेच आहे. दुपारचं जेवण झालं की पुन्हा पातीला बसणार. पातीला बसल्यानंतर संध्याकाळपर्यंत 4-5 वाजेपर्यंत ते त्यांचं काम करणार. आणि 4-5 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं की लगेच मालकाला घड्याळ दाखवणार, मालक आता जाण्याची वेळ झाली. आणि काम करत असताना सुद्धा प्रामाणिकपणे काम करत नाही. तनावर माती चल ग पुढं, तनावर माती चल ग पुढं, असं त्यांचं काम असतं. अशा आपल्या शेतामध्ये येणाऱ्या बाया त्या काय फुकट काम करतात का? नाही. अगोदर आपल्याकडनं पैसे घेतात, मग ते आपल्या शेतातलं काम करतात. आपल्या सामान्य माणसांची ती रीत आहे. तो तर जगाचा मालक आहे, त्याची सुद्धा तीच रीत आहे. तो अगोदर आपल्याकडनं काहीतरी घेतो, मग आपल्याला काहीतरी देतो. मग एकनाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलंच कसं? 36 वर्ष राबलाच कसा? त्याचं कारण आहे की एकनाथ महाराजांचे जे पूर्वज आहे भानुदास महाराज, त्यांना भगवान परमात्माने शब्द दिला होता की भानुदास महाराज, तुमच्या येणाऱ्या पिढीमध्ये तुमच्या घरची मी चाकरी करल. आणि तोच भानुदास महाराजांना दिलेला शब्द या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या त्या काळामध्ये भगवान परमात्माने त्यांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली, याचं ते कारण आहे. आणि मग एकनाथ महाराजांनी भक्ती केली, हे तर एक कारण आहेच. तो जगाचा मालक 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी राबला. असे एवढे अधिकार संपन्न असणारे एकनाथ बाबा यांचा फार नसून फक्त 4 चरणाचा अभंग, मागणी पर या प्रकरणातील अभंग, सर्वांच्या डोक्यामध्ये जाणारा अभंग आजा प्रसंगी कीर्तनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आता या ठिकाणी एकनाथ महाराज अभंगातून भगवान परमात्माकडे मागणी करतायत. एकनाथ महाराजांनी मागणी केली कुणाकडे? जगाच्या मालकाकडे. आपण सुद्धा मागत असताना भगवान परमात्माकडेच मागावं, कारण तो जो भगवान परमात्मा आहे तो फार उदार आहे. संत मंडळी सांगतात की तुझं ऐसा कोण उदाराच्या राशी आणि आपुलेच देसी पददासा.
तो भगवान परमात्मा अत्यंत उदार आहे. आपण सुद्धा मागणी मागत असताना भगवान परमात्माकडेच मागावी. कारण आपण जर कंजूसाकडे मागणी मागितली तर आपली मागणी पूर्ण होणार आहे का? नाही. एखादा माणूस फारच कंजूस आहे, खिशामध्ये 100 रुपये असले तरी समोरच्याला 10 रुपये देत नाही. एवढा कंजूस असणारा माणूस, त्याच्याकडे जर आपण काही मागणी केली तो आपली मागणी पूर्ण करणार आहे का? नाही. कारण सध्याच्या काळामध्ये आपल्याला फारच कंजूस माणसं पाहायला मिळतात. तुम्हाला झोपा येत आहेत का? जास्त जेवण करून आलात की काय? कीर्तन होईपर्यंत काय कोणी झोपा काढू नका. मग कीर्तनाच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचे सगळ्यांना उत्तर देता आले पाहिजे. बघा, आत्ताच्या समाजामध्ये आपल्याला कंजूस माणसं पाहायला मिळतात. एकाचड एक कंजूस असतात. असाच एक बीडचा कंजूस होता आणि एक गेवराईचा कंजूस होता. दोघं सुद्धा फारच कंजूस. पण गेवराईच्या कंजूसाला असा भ्रम झाला की सगळ्या जगामध्ये मीच एकटा फार कंजूस आहे, फारच कंजूस आहे. मग तो गेवराईचा कंजूस, एक दिवस त्याच्या कानावरती अशी बातमी आली की एक बीडमध्ये कंजूस आहे आणि असं म्हणतात की तो फारच कंजूस आहे. मग तो माझ्यापेक्षा जास्त कंजूस असेल का, असा कोणी विचार केला? कोणी विचार केला? गेवराईच्या कंजूसाने. तो म्हटला आपण बीडच्या कंजूसाकडे जाऊ आणि आपण स्पर्धाच लावून बघू कोण जास्त कंजूस आहे. म्हणून गेवराईचा कंजूस बीडच्या कंजूसाकडे गेला. पण नेमकं त्या दिवशी बीडचा कंजूस कुठेतरी बाहेर गेलेला होता आणि तो जो बीडचा कंजूस होता त्याचा मुलगा घरी होता. हा गेवराईचा कंजूस म्हटला, लेकरा तुझा बाप कुठं गेलाय? म्हणे बाबा बाहेर गेलेले आहेत. तुमचं काका काय काम होतं? म्हणे मी असं ऐकलंय की तुझे वडील फारच कंजूस आहेत, पण मी तर तुझ्या वडिलांपेक्षा जास्त कंजूस आहे. मग मला स्पर्धा लावून बघायची होती की मी जास्त कंजूस आहे की तुझे वडील जास्त कंजूस आहेत. तो मुलगा म्हटला, काका मी सुद्धा माझ्याच बापाचा मुलगा आहे, मी सुद्धा बापा एवढाच कंजूस आहे. तुम्हाला जी काही स्पर्धा लावायची ती माझ्या बरोबर लावा. गेवराईचा कंजूस म्हटला, मुला काही हरकत नाही, मी तुझ्या बरोबर स्पर्धा लावतो. तो गेवराईचा कंजूस म्हटला, मुला मी फार लांबून इथं स्पर्धा लावण्यासाठी आलोय, तुला माझ्याकडनं काहीतरी मी देतो, माग तुला काय पाहिजे? मुलगा म्हटला, काका मला एक आंबा पाहिजे. त्या गेवराईच्या कंजूसाने एक कागद काढला, त्याच्यावरती आंब्याचं चित्र काढलं आणि तो कागद त्या मुलाजवळ दिला. म्हणे खा आंबा. तो मुलगा सुद्धा हुशार होता. मुलगा म्हटला, काका तुम्ही आमच्या घरी पाहुणा आलाय, तुम्हाला काय पाहिजे? काका म्हटले, लेकरा काही नको, फक्त एक टरबूज खाण्याची इच्छा आहे. मुलगा म्हटला, काका टरबूज खायचंय का? घ्या मग टरबूज. त्यानं वही काढली नाही, पेनानं चित्र सुद्धा काढलं नाही, फक्त हातानं खा टरबूज. तसं त्यानं ते केलं. गेवराईचा कंजूस म्हटला, लेकरा तू एवढा कंजूस आहेस, तुझा बाप किती कंजूस असेल, कारण माझा तरी शाई आणि कागद वाया गेला, पण तुझं तर काहीच वाया गेलं नाही. गेवराईचा कंजूस पुन्हा घरी आला. बराच वेळ झाला. बीडचा कंजूस पुन्हा त्याच्या घरी आला आणि घरी आल्यावर मुलगा म्हटला, बाबा आपल्या घरी गेवराईचा कंजूस आला होता, त्यानं माझ्यासोबत स्पर्धा लावली, त्यानं मी त्याला आंबा खाण्यासाठी मागितला, त्यांनी एका कागदावरती आंब्याचं चित्र काढून दिलं. मग तो बाप म्हटला, मुला त्या काकांनी काही खाल्लं नाही का? म्हणे काकांनी मला टरबूज मागितलं होतं, पण मी कागद सुद्धा वाया घालवला नाही, शाई सुद्धा वाया घालवली नाही, मी हातानंच म्हटलं, बाबा काका खा टरबूज. त्या बापानं मुलाच्या खणखण कानाखाली वडली. मुलगा म्हटला, बाबा मी तर एवढं चांगलं काम केलंय, माझ्या कानाखाली का वडले? त्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो, मुला कुठं एवढं मोठं टरबूज द्यायचं असतं का? एवढंसच टरबूज द्यायचं असतंय, एवढं उदार होऊन चालत नाही, असं तो बाप मुलाला म्हणाला. म्हणजे एवढे कंजूस आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. अशा कंजूसाकडे आपण एखाद्या गोष्टीची मागणी केली
तर तो आपली मागणी पूर्ण करणार आहे का? नाही करणार. म्हणून आपण मागणी मागत असताना भगवान परमात्माकडे मागणी मागावी. बरं, मग तुम्ही म्हणताल ताई आम्ही भगवान परमात्माकडे मागणी मागू, पण तो भगवान परमात्मा आमची मागणी पूर्ण करेल का? तर नक्कीच भगवान परमात्मा आपण मागितलेली मागणी पूर्ण करेल. आपल्याला भगवान परमात्मा जरी प्रसन्न झाला तरी आपण काय मागणी मागावी हे सुद्धा फार अवघड गोष्ट आहे. किंवा आपण भगवान परमात्माकडे काही चांगली मागणी मागत नाही. आपल्यावरती भगवान परमात्मा प्रसन्न झालाय. घोळेवाडी तुमच्या सगळ्यांवरती भगवान परमात्मा प्रसन्न झालाय असं तुम्ही समजा. तुम्ही देवाला काय मागताल? बघा, काका म्हणतात पैसे मागतात. आपल्याला जर देव प्रसन्न झाला आपण पैसे मागतो, बंगला मागतो, गाडी मागतो, सगळ्या काही गोष्टी मागतो. आपली अशी मागणी आहे. आपण मागत असताना काही पण मागतो. ह्याची दान देगा देवा आणि शेजाऱ्याला कोरोना व्हावा अशी आपली मागणी असते. भगवान परमात्मा जरी प्रसन्न झाला तरी काय मागावं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर आपण नको ते वायफट गोष्टी देवाजवळ मागून बसतोय. एका गावामध्ये 3 मित्र राहत होते. त्या 3 मित्रांना एक दिवस असा त्यांच्या मनात विचार आला की आपल्या तिघांना आता फार गोरं व्हायचंय. तुम्ही म्हणताल ताई त्या 3 मित्रांना गोरं का व्हायचं होतं? कारण त्या तिन्ही सुद्धा मुलांना मुलीच भेटत नव्हत्या. तुम्ही म्हणताल ताई, तरुण मंडळी म्हणाल, बरं तरुण मंडळी म्हणाल ताई त्यांची काय, आमची सुद्धा तीच गत आहे, आम्हाला सुद्धा मुली भेटत नाहीत. त्या 3 मुलांना कुठं मुलीच भेटाना. त्यांनी खूप ठिकाणी मुली बघितल्या पण काही कुठं पक्कच व्हायना. त्या मुलांनी ठरवलं आता आपण भगवान परमात्म्याची तपश्चर्या करायची, भगवान परमात्माला प्रसन्न करून घ्यायचं. आणि देव जर म्हटला लेकरांनो काय पाहिजे तर देवाकडनं असं वर मागून घ्यायचं की देवा आम्हाला फारच गोरं कर. मग ते 3 मित्र म्हटले कोणत्या देवाची भक्ती करावी, कोणत्या देवाची भक्ती करावी. त्यांच्या मनात विचार आला की भगवान भोलेनाथ असे भक्त आहेत की भोलेनाथांची आपण थोडी जरी भक्ती केली तरी ते आपल्या भक्तावरती प्रसन्न होतात. असे भगवान भोलेनाथ आहेत. ते म्हटले आपण भगवान भोलेनाथांची भक्ती करू. तिन्ही मित्र भोलेनाथांची भक्ती करतात. तिन्ही मित्रांना भोलेनाथ प्रसन्न होतात. भोलेनाथ पहिल्या व्यक्तीला म्हटले मुला लेकरा तुला काय पाहिजे? तो म्हटलं देवा मला एवढं गोरं कर, एवढं गोरं कर, एवढं गोरं कर की माझ्या एवढं गोरं जगात कोणी नसलं पाहिजे. भगवान तथास्तु म्हटले. पहिला मुलगा फारच गोरा झाला. दुसऱ्या मुलाला विचारलं लेकरा तुला काय पाहिजे? तो म्हटला पहिला जेवढा गोरा झालाय त्याच्यापेक्षा दुप्पट मला गोरं कर. भगवान म्हटले तथास्तु. आता तिसरा जवळ आला. त्याला विचारलं लेकरा दोघांनी मागणी मागितली, तुला आता काय पाहिजे? तो तिसरा म्हणतो देवा जास्त काही मागत नाही, मी जेवढा काळा आहे माझ्या अगोदरच्या 2 मित्रांना माझ्यापेक्षा जास्त काळं कर, एवढीच माझी इच्छा आहे. म्हणजे भगवंत जरी आपल्यावरती प्रसन्न झाला तर देवाकडे काय मागावं हे आपल्याला कळत नाही. पण देवाकडे मागणी मागत असताना आपण काय मागणी मागावी? जशी मागणी एकनाथ महाराजांनी मागितली तशी मागणी आपण मागावी. एकनाथ बाबा काय मागणी करतात? अभंगाचं प्रथम चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन
तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे. एकनाथ बाबा भगवान परमात्माकडे मागणी मागतायत की देवा माझं जे मन आहे ते तुझ्या चरणावरती लागू दे. आता एकनाथ महाराजांनी मनच चरणावरती लागू दे असं का म्हटलंय बरं? महाराज म्हटले असते देवा माझं डोकं तुझ्या चरणावरती लागू दे, देवा माझे हात तुझ्या चरणावरती लागू दे, पण एकनाथ बाबा मनच चरणावरती लागू दे असं का म्हणतात? आपल्या शरीरामध्ये 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि जे 11वं इंद्रिय आहे ते आहे मन. असं माणसाचं जे मन आहे ते फार असं चपळ असतं. मन चंचलाचा पाया जाता येता न लगे जाता चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ. माणसाचं जे मन आहे ते अत्यंत असं चपळ आहे. महिला मंडळ माणसाचं मन एका मिनिटामध्ये घरून इकडे जाऊन येईल, एका मिनिटामध्ये आपलं मन आपल्या माहेरी सुद्धा जाऊन येईल. आपलं एका मिनिटामध्ये कुठेही मन जाऊ शकते. माणसाचं मन फार असं चपळ आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी कीर्तनात बसलेले आहात बरं का, पुरुष मंडळी महिला मंडळी, कीर्तनामध्ये तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, पण तुमच्या सर्वांचं प्रत्येकाचं मन या ठिकाणी आहे का? काहींचं मन घरी असेल, काहींचं मन माहेरी असेल, प्रत्येकाचं मन कुठे कुठे ना बाहेर गेलेलं असेल. माणसाचं मन इतकं चपळ आहे, इतकं चपळ आहे की त्याबद्दल सुभाषितकार सुद्धा वर्णन करून सांगतात. मर्कटस्य सुरापानं तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो आणि यद्वा तद्वा भविष्यति. घोळेवाडीच्या सर्वांना माकड माहिती आहे का? माकड सर्वांनाच माहिती आहे. माकड किती वेड्यासारखं करतं बरं. या झाडावरून त्या झाडावर उडी मारणं, त्या झाडावरून त्या झाडावर उडी मारणं. आणि अशा त्या माकडाने जर दारू पिली तर ते माकड किती वेड्यासारखं करेल. आणि दारू पिल्यानंतर त्या माकडाला जर विंचवाने दंश केला तर ते माकड किती वेड्यासारखं करेल. त्या माकडाची त्या वेळेला जी स्थिती होईल त्यापेक्षाही आपल्या माणसाचं मन कितीही अधिक पटीने चपळ आहे. माणसाचं मन इतकं चपळ आहे, इतकं चपळ आहे, ते एका मिनिटामध्ये कुठून कुठं जाऊ शकते. एक वेळेला मी असंच कीर्तनामध्ये मन चपळ आहे, मन चपळ आहे असं सांगत होते. माझ्या समोरच या आजी जशा बसल्यात ना तशा एक आजीबाई बसलेल्या होत्या. त्या पूर्ण कीर्तनामध्ये फक्त अंगाला झटकीच देत होत्या. मला वाटलं त्यांना एखादा रोग असेल. कीर्तन आजीबाई तुम्ही नाही बरं. कीर्तन झाल्यावर मी आजीकडे गेलं, म्हटलं आजी पूर्ण कीर्तनामध्ये तुम्ही फक्त झटकेच देत होतात, तुम्हाला एखादा रोग आहे काय? रोग असेल तर दवाखाना करून घ्या. आजी म्हटल्या ताई रोग वगैरे काही नाही, पण मी घरून येताना घराला कुलूप लावून आले होते
पण कुलूप लावल्यानंतर कुलपेला झटका द्यायचा राहिला होता. मग कीर्तनात बसल्यानंतर मला ते आठवत होतं की मी कुलपेला झटकाच दिला नाही, म्हणून तो झटका मी कीर्तनामध्ये देत होते. असा झटका द्यायचं कोणी राहिलं नाही ना कुलपेला. माणसाचं मन फार असं चपळ आहे. एका मिनिटामध्ये कुठून सुद्धा कुठं जाऊ शकते, एवढं माणसाचं मन चपळ आहे. आणि एवढंही मन चपळ आहे म्हणून एकनाथ बाबा अशी मागणी करतात, देवा माझं हे चपळ असणारं मन तुझ्या चरणावरती लागू दे. मग देवाच्या चरणावरती का मन लागू दे? कारण देवाचे जे चरण आहे ते कसे आहेत तर समचरण समचरण दृष्टी विटेवरी साजिरी दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. देवाचे जे चरण आहेत ते देवाचे चरण सम आहेत आणि देवा अशा या तुझ्या चरणावरती देवा माझे मन आणि लागो तुझे चरण. पुढे एकनाथ बाबा सांगतात की संसार व्यसनी पडू नये. या ठिकाणी एकनाथ महाराजांनी आपण जो सर्वजण संसार करत आहोत, मी नाही तुम्ही सर्वजण संसार करत आहात, या संसाराला व्यसन म्हटलंय. वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असतात. काहींना दारूचं व्यसन, काहींना तंबाखूचं व्यसन, काहींना गांजाचं व्यसन. इथं आहे का कुणाला कुठल्या गोष्टीचं व्यसन? तुम्ही मंडल ताई तुम्ही विचारलंय व्यसन आहे का, पण आम्ही आमच्या तोंडानं कसं हो म्हणावं. कोणी व्यसन जर करत असेल ना किंवा कुणाला व्यसन करायची इच्छा असेल तर मी सांगते त्या गोष्टीचं व्यसन करा. सांगू का तुम्हाला? एका गोष्टीचं सर्वांनी व्यसन करायचंय. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, लेकिन एक बार मेरे हरि नाम का प्याला तो पीकर देखो तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. तुम्हाला व्यसन करायचंय, सर्वांनी हरिनामाचं व्यसन करा. बाकीच्या कुठल्याच गोष्टीचं अजिबात व्यसन करू नका.
या ठिकाणी एकनाथ बाबा संसाराला व्यसन म्हणतायत. देवा, हा जो संसार आहे हा संसार व्यसनासारखा आहे. या संसारापासून मला बाजूलाच ठेव. तुम्ही सर्व जर संसार करतात ना, संसारामध्ये दुःख आहे का? घोळेवाडे तुम्ही बोलत नाहीत का? सगळ्यांनी मला एका आवाजात उत्तर द्या. संसारामध्ये दुःख आहे का? मागचे पुरुष मंडळी, तुम्हाला सुख आहे का संसारात? सगळ्यांनी सांगा. महिला मंडळाने पुरुषांना लाजू नका, घाबरू नका. संसारामध्ये सुख आहे का? बडबड करू नका, फक्त सांगा. संसारात सुख आहे का? सगळ्यांनी एका आवाजात जोरात सांगा. संसारात सुख आहे का? अहो, जरा मोठ्यानं आवाज येऊ द्या. संसारात सुख आहे का? संसारात सुख आहे का? आजी, संसारात सुख आहे का? संसारात सुख आहे का? नाही. सर्वांना मान्य आहे ना? संसारात सुख आहे का? नाही. मग सोडायचं आहे का? संसारात सुख नाही, प्रत्येकाला मान्य आहे, पण सोडायला कुणीही तयार नाही. मी एका कीर्तनात असं सांगितलं होतं, संसारात अजिबात सुख नाही. संसारात तीळ मात्र सुद्धा सुख नाही. फार दुःखाने भरलेला संसार आहे. माझ्या समोरच एक आजीबाई बसलेल्या होत्या. आजीबाई कीर्तनामध्येच रडायला लागल्या. अख्खं कीर्तन झालं, आजी नुसत्या रडतच होत्या. कीर्तन झाल्यावर आजीकडे गेलं, म्हटलं, आजी, तुम्ही कीर्तनामध्ये अगदी बसल्यापासून शेवटपर्यंत रडत होतात, त्याचं कारण काय? आजी म्हटले, अगं ताई, तू कीर्तनामध्ये सांगत होती संसारामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख नाही. माझ्या संसारात सुद्धा सुख नाही म्हणून रडत होते. म्हटलं, आजी, तुम्हाला तुमच्या मुलाचा त्रास का? आजी म्हटल्या, नाही, मुलाचा अजिबात त्रास नाही. म्हटलं, आजी, मग तुमच्या म्हाताऱ्याचा त्रास आहे का? आजी म्हटल्या, माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या घोळेवाडीमध्ये कुणाला सापडलेलं नाही. म्हाताऱ्याचा अजिबात काहीच त्रास नाही. म्हटलं, आजी, मग सुनेचा त्रास आहे का? आजी, सुनेचा म्हटल्यावर आजीनं मोठमोठ्यानंच आवाज चालू केला. 8 दिवसापासून भाजीला तेल नाही, डोक्याला तेल नाही, घालायला चप्पल नाही, असं आजीबाई मला सुनेचं गाऱ्हाणं सांगत होत्या. म्हटलं, आजी, मग संसारामध्ये तुम्हाला एवढं दुःख आहे, एवढा त्रास आहे, मग तुम्ही एक काम करा. आमच्या चकलंब्यामध्ये मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, तिथं आमच्यासोबत तुम्ही चला. मुली सुंदर हरिपाठ करतात, काकडा करतात, कीर्तन करतात. तिथं तुम्हाला जेवण खावण मिळेल, तिथं तुम्ही आमच्यासोबत चला. आजी म्हटल्या, ताई, तू म्हणते ते बरोबर आहे, या संसारामध्ये फार दुःख आहे, पण काय करू, म्हाताऱ्याला सोडून येऊ वाटत नाही. सून कशी का असना, मान्य आहे, सून मला त्रास देते, पण जाऊ द्या, कशी का असना, माझी सून आहे. म्हटलं, मग आजी बसा इथं, संसारामध्ये दुःख भोगू. म्हणजे संसारामध्ये दुःख आहे, प्रत्येकाला मान्य आहे, पण संसार सोडायची कुणाचीच अजिबात तयारी नाही. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. निसा गम पम गम गरे, पम गम गरे, निसा गस सा गम गम पम गम पनि 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 सनि द पम गरे सा गम पनि सनि द पम गरे सा गम पनि सनि द पम गरे सा गम पनि
या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही, यात सुख नाही. संसारामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की देवा माझं जे चपळ मन आहे ते तुझ्या चरणावरती लागू दे. आणि हा जो संसार आहे या संसाराचं व्यसन मला लागू देऊ नको. देवा माझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडू दे, सत्संगती घडू दे, असं एकनाथ बाबा मागणी करतात. आपण सुद्धा जीवन जगत असताना त्या भगवान परमात्माचं नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणताल ताई त्या देवाचं नाव कशासाठी घ्यायचं, कोण आहे तो देव, तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. त्या देवाचं नाव का घ्यायचं, तर त्या भगवान परमात्माचे आपल्यावरती अगणित असे उपकार आहेत, म्हणून त्या देवाचं नाव आपण घ्यायचं. त्या देवाने आपल्याला 3.5 फुटाचा हा देह दिलाय. हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण काही न गुण तयाचे जोया भीवरे चातिरी जोया भीवरे जेने हा जीव दिला दान, त्या भगवान परमात्माचं आपण रात्रंदिवस नामचिंतन केलं पाहिजे. कारण त्या देवाचे आपल्यावरती अगणित असे उपकार आहेत. म्हणून त्या भगवान परमात्माचं आपण रात्रंदिवस नामचिंतन करावं. पण सध्याची अशी परिस्थिती झाली, आपण जे काही कर म्हणतो ना ते अजिबात करणार नाही. जे करू नको म्हणतो ते केल्याशिवाय राहणार नाही. जे आपण त्यांना बोल म्हणतो ते कधीच बोलणार नाही. जे बोलू नको म्हणतो ते बोलल्याशिवाय राहणार नाही. बघा, नामस्मरण करा असं सांगण्यासाठी कितीतरी गाथे निर्माण झाले, कितीतरी ग्रंथ निर्माण झाले. पण शिव्या द्या असं एखाद्या पोथी पुराणात वाचलंय का तुम्ही? वाईट बोलायला कोणी सांगत नाही, चांगलं बोला असं सांगण्यासाठी कितीतरी ग्रंथ निर्माण झाले. पण आपला तो स्वभाव आहे की जे बोल म्हणतो ते बोलणार नाही आणि जे बोलू नको म्हणतो ते बोलल्याशिवाय राहणार नाही. हेच तुम्हाला समजण्यासाठी एक शेवटचं उदाहरण सांगते. एका घरामध्ये 3 मुली राहत होत्या. त्या ज्या 3 मुली होत्या त्या 3 मुली अगदी दिसायला सुंदर होत्या, देखण्या होत्या. पण त्या 3ही मुलींमध्ये एक दोष होता. पहिली मुलगी होती बोबडी, दुसरी होती तुताणी आणि तिसरी होती गेंगाणी. असं त्या 3ही मुलींमध्ये एक दोष होता. दिसायला अगदी सुंदर होत्या. दृष्टांत सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. मुली दिसायला सुंदर होत्या, पण एक होती बोबडी, दुसरी होती तुताणी, तिसरी होती गेंगाणी. मुलींसाठी अनेक ठेपे बघितले पण मुलींचं काही लग्नच होईना. त्या मुलींचा जो बाप होता तो म्हटला, मुलींनो आता तुमच्यासाठी मी शेवटचं स्थळ बघतोय. पाहुणे घरी आल्यानंतर सगळं काम करायचं अगदी नेटनेटकेपणाने, पण पाहुणे घरी आल्यावर ते पुन्हा जाईपर्यंत तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही. दुसऱ्या दिवशी पाहुणे जब आपल्या गावामध्ये त्यांच्या घरी आले. त्या 3 मुली पाहुण्यांनी बघितल्या आणि पाहुणे म्हटले मुली दिसायला सुंदर आहे. त्यांनी लगेच लग्नाची तारीख सुद्धा फिक्स केली आणि थोड्या वेळानंतर ते सगळे पाहुणे जेवायला बसले. त्या मुली अगदी अन्नपूर्णेसारखा त्यांनी स्वयंपाक केला होता आणि सुगरणीसारखा त्या पाहुण्यांना जेवायला वाढत होत्या. सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसले. पण त्या पाहुण्यामध्ये एक छोट्या पोटाचा पाहुणा होता, म्हणजे त्याचं पोट लवकर भरत होतं. असा तो छोट्या पोटाचा पाहुणा. त्यानं पटपट जेवण केलं आणि पोट भरलेलं असल्यामुळे त्याची बुद्धी अगदी फास्ट चालायला लागली. त्यानं विचार केला,
आपण इथे आलोय, आल्यापासनं मुली सगळं नीट काम करतायत, पण आपण आल्यापासनं मुली एकही शब्द बोलल्या नाही, म्हणजे नक्कीच ह्या मुली मुक्या असाव्यात, असा पाहुण्यानं विचार केला. पाहुणा म्हटला, माझ्याकडे एक युक्ती आहे. पाहुण्याच्या ताटामध्ये पुढे एका वाटीत कढी होती. पाहुण्यानं 5 बोटं कढीमध्ये बुडवले आणि कढीचा फुरका मारला. गोळेवाडी सांगा, कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत नाही. पाहुण्यानं कढीचा फुरका मारला. पाहुणा म्हटला, कढी काय गोड झाली, ही कढी कुणी बनवली असेल, कढीमध्ये काय काय टाकलं असेल, असं पाहुणा म्हटला. ती कढी बनवली होती, जी त्यांची पहिली मुलगी आहे बोबडी, तिनं कढी बनवली होती. ती कढीचं पातीला घेऊनच बाहेर आली. ती मुलगी जोर जोरात ओरडायला लागली, पाहुणा कली खूपच गोल झाली का, पाहुणा तुम्हाला कली खूपच आवडली का. पाहुणा, मग घ्या ना पली पली कली, कलीमध्ये चेऊ घातलं मेऊ घातलं, खूपच प्रेमाने बनवली, पाहुणा घ्या ना पली पली कली, असं ती त्या पाहुण्याला म्हटली. तिचा बोबडं बोलणं ऐकलं. पाहुणं त्या कढीच्या पातीलातच उलटा पडला. पहिली बोबडी बोलली, दुसरी तुतानी पळतच आली. तुतानी बाहेर येऊन बोलते, तात 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 ताई, तू 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 कशाला बोललीस. एवढं म्हणायला तिनं अर्धा 1 तास लावला. ताई तू कशाला बोललीस. पहिली ती दुसरी तुतानी सुद्धा बोलली. दोघींचं बोलणं ऐकलं आणि त्यांची जी तिसरी मुलगी होती गेंगाणी, ती सुद्धा बाहेर पळत आली. ती म्हणती, मोन्न 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 जमनेन मोन्न. कन्न का गोळेवाडी. माझी अशी माणसांची प्रवृत्ती झालेली आहे. आपण त्यांना जिथं बोल म्हणतो तिथं ती अजिबात बोलणार नाही, पण जिथं बोलू नको म्हणतो तिथं बोलल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरण कर असं आपण सर्वजण सांगतो. प्रत्येक कीर्तनकार स्टेजवर येऊन हेच सांगतो, पण लवकर आपल्या मुखामध्ये नामस्मरण येत नाही. पण आपण जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण करावं. त्याचबरोबर एकनाथ महाराज अशी मागणी मानतात की सत्संगती सुद्धा घडवू दे. जीवन जगत असताना आपण संतांची संगती करावी. खास तरुण मंडळींना सांगणं आहे की जीवन जगत असताना आपण चांगल्यांची संगत करावी, कारण आपलं जे संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे ते आपल्या संगतीवरती. म्हणून थोर महापुरुष सुद्धा असं सांगतात की शो युअर फ्रेंड्स अँड आय विल शो युअर फ्युचर. तुम्ही जर तुमची संगत मला दाखवली तर मी तुमचं भविष्य तुम्हाला दाखवतो. आपलं येणारं भविष्य आपल्या संगतीवरती डिपेंड आहे. आपली जशी संगत असेल तसंच आपलं संपूर्ण भविष्य आहे. म्हणून आपण जीवन जगत असताना चांगल्यांची संगत करावी. आणि म्हणूनच एकनाथ बाबा संतांच्या संगतीची आणि नामस्मरणाची मागणी मागतात अभंगाच्या 2य चरणात. नामस्मरण गाडो संत समागम, नामस्मरण गाडो संत समागम, नामस्मरण गाडो संत समागम, नामस्मरण गाडो संत समागम,
एकनाथ बाबा मागणी मागतात की नामस्मरण घडो संत समागमे आणि वाऊगाची भ्रम नको देवा. देवा माझ्या जीवनामध्ये सत्संगती घडू दे आणि संतांच्या संगतीमध्ये तुझ्या नामाचं चिंतन घडू दे. आणखी एकनाथ बाबा मागणी मागतात की पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम आणि हाची माझा नेम सिद्धीने. देवा माझ्या पायाने तुझी तीर्थयात्रा घडू दे आणि फक्त तीर्थयात्रा नाही, तीर्थयात्रा करत असताना देवा तुझ्या नामाचा जयघोष सुद्धा माझ्या मुखामध्ये असावा. देवा आता बाकीचं मला काहीच मागायचं नाही. हेच माझं जे संपूर्ण मागणं आहे तेच तू पूर्णत्वाला ने. आता मला बाकीची कुठल्याच गोष्टीची इच्छा नाही. एवढंच माझं मागणं पूर्ण कर. फक्त माझ्याकडनं तुझी चरणसेवा घडू दे. देवा माझं एवढंच एक तुझ्या चरणी प्रार्थना आहे किंवा देवा माझं एवढंच एक मागणं आहे, अभंगाचं शेवटचं चरण. अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही. अरे गजानने सेवा दृढ दे, हे गजानने सेवा दृढ दे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समा, जनार्दन सेवा दृढ, अरे नामस्मरण घडो संत आणि क मागणे नाही नाही देवा आणि एका जनार्दनी सेवा दृढ दे. देवा आता मला कुठल्याच गोष्टीचं मागणं मागायचं नाही. फक्त देवा माझ्याकडनं तुझी चरण सेवा घडू दे. माझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडू दे. माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे. जीवनामध्ये सत्संगती घडू दे. तीर्थयात्रा माझ्या पायाने घडावी. देवा फक्त एवढ्याच माझ्या मागण्या पूर्ण कर. आता मला दुसरं काहीच नकोय. असं जसं माझ्या बुद्धीला पटेल तसा मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा वर हात, सर्वांनीच करा. ज्याला ज्याला देवाने 2 हात दिले ना सर्वांनीच वर करा. आणि ज्यांना 2 हात दिले नाही ना देवाला प्रार्थना आहे, देवा ज्यांना 1 हात दिलाय त्यांना पण दुसरा देऊन टाक. ज्याला ज्याला देवाने विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, ज्यांचे राहिलेत वर त्यांनी करा आता खाली. घोळेवाडीचे माणसं हुशार आहे, सांगायच्या अगोदरच हात तुमचे खाली आले.
जसा माझ्या बुद्धीला पटेल तसा मी कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं